निंबाळकर कुटुंबियांची तब्बल 17 तास चौकशी झालेली आहे। आजही प्राप्तिकर विभागाकडून निंबाळकरांची चौकशी होणार आहे। प्राप्तिकर विभागाच्या पथकाकडून चौकशी केली जाईल। संजीवराजे नाईक निंबाळकर यांची प्राप्तिकर विभागाने चौकशी केलेली आहे। संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या फलटण इथल्या घरावर त्यांनी छापा टाकला। गोविंद डेअरीवर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला। या चौकशीमध्ये निंबाळकर कुटुंबियांचे सर्व व्यवहार तपासले जात आहेत। आजही त्यांच्या ठिकाणी त्यांची चौकशी होणार आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांच्याकडून। तुषार, काय नेमकं कालच्या चौकशीत हाती लागलेलं आहे आणि आज पुन्हा एकदा चौकशी केली जाणार आहे? कोणाकोणाची चौकशी होईल? नक्कीच काल सकाळी 6 वाजताची चौकशीची कारवाई सुरू झाली होती। ती रात्री तब्बल 1 वाजेपर्यंत ही कारवाई रात्री सुरू होती आणि त्यामुळे त्यांचा जो मुलगा आहे संजीवराजे नाईक निंबाळकर यांचा मुलगा सत्यजित राजे नाईक निंबाळकर ते रात्री उशिरा त्यांच्या घरी पोहोचले आणि त्यांची देखील जवळजवळ 2 तास चौकशी झाल्याची आता माहिती मिळते। एकूणच त्यांचे जे काही व्यवहार आहेत म्हणजे गोविंद डेअरी असेल, पेट्रोल पंप असतील किंवा इतर बँका असतील त्याचे सर्व व्यवहार रात्री तपासले गेलेले आहेत आणि आज सुद्धा थोड्या वेळात सुद्धा परत हे अधिकारी त्या ठिकाणी पोहोचतील आणि पुन्हा चौकशी सुरू होईल। कारण ही चौकशी आज दिवसभर सुद्धा सुरू राहू शकते अशी माहिती मिळते। एकूणच निंबाळकर कुटुंबियांच्या जे काही आर्थिक व्यवहार आहेत ते सर्व तपासले जात आहेत आणि त्याचबरोबर याच्यामुळे थोडंसं वातावरण इथलं तापलेलं जाणवतंय। कारण फलटणमध्ये त्यांच्या घराच्या बाहेर मोठ्या संख्येने कालही कार्यकर्ते जमले होते, रात्री उशिरापर्यंत कार्यकर्ते होते आणि आज सकाळपासून देखील कार्यकर्ते त्या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे। श्वेता, अगदी धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी।